सबस्क्राईब करा श्री संत देवईमाई या यूट्यूब चॅनलला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी।
रामकृष्ण
कडक वाजा हेलो
संसार बंधन तोडावेगी ज्ञानदेव
कृष्णमाळा हृदय ज्वाळा तिरुमूर्तीलया आपली आपल करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी हरी विठ्ठला हनुमंत महाबळी दाढी रावणाची जाळी तया माझा नमस्कार वारंवार निरंतर ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरी काहीच नेने बोलतो वचने अति भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी आता हृदय आपुले तो पालुनिया भले वरवैसमू पाऊले श्री गुरूंची हे नमस्कारोनी आता हे दुःख भंजन मारुती नंदन हे दुःख भंजन मारुती नंदन सुमलो भगवान प्रभू रामचंद्राचे दूत मारुतीराया
यांना असणारं नमन करून आपल्या अभंगाकडे यायचे. महान चक्रवर्ती राजा सम्राट ज्ञानियाचे राजा गुरु महाराज म्हणती ज्ञानदेव तुम्हाईसे मज पामरासी काय थोरपण पायाचे वाण पाये भरी. ज्ञानेचा राजा कमी कमी एकच राहू द्या. चक्रवर्ती राजा श्री संत ज्ञानोबाराय यांचा असणारा हा अभंग आहे. अभंग श्री संत ज्ञानोबाराय यांचा सेवा देवई माई महाराजांची अधिकार संपन्न श्री संत मोतीराम महाराज ब्रह्मनिष्ठ श्री संत देवई माई महाराज श्री संत मारुती महाराज श्री संत नरहरी महाराज या महात्म्यांची सेवा आहे. सद्बुद्धी देणारे संत महात्मे आपण सेवादारी. आपण सर्वजण सेवा करण्यासाठी उपस्थित झाला आहात. सर्वांचं अभिनंदन असो. आदरणीय महाराज मंडळी, आदरणीय कलाकार मंडळी, आदरणीय माझा असणारा हा शेतकरी राजा, उपस्थित सर्व मायबाप सर्वांचं अभिनंदन. एकापेक्षा एक आज असणारं बलवान कलाकार मंडळी इथं उपस्थित आहे. त्यांचं एक करावं तेवढं कौतुक कमी पडेल बरं का. आदरणीय पप्पू महाराज रामतीर्थकर हे उपस्थित आहे. त्याचबरोबर आदरणीय राजेभाऊ महाराज नावलगावकर हे उपस्थित आहे. त्याचबरोबर आदरणीय श्री रामजी महाराज गंगाखेडकर हे उपस्थित आहेत. अधिक करून बाहेरगावची सर्व भजनी मंडळ, गावातील भजनी मंडळ, रोकडेवाडी या गावची भजनी मंडळ उपस्थित आहेत. नरळत, विरळत याही गावातील भजनी मंडळ उपस्थित आहेत. त्यांचं अभिनंदन. आदरणीय आमच्या समस्तांचे चोबदार बरं का पिपरीकर मामा तेही उपस्थित आहेत. त्यांचे अभिनंदन. अधिक करून सर्वांचं अभिनंदन करतो. सिस्टीमवाल्यांचं अभिनंदन बरं का. रोकडेवाडीकर ही मंडळी आहे. त्याचबरोबर श्री संत देवयमाई चॅनल इथं उपस्थित आहे. त्यांचे अभिनंदन. अधिक करून सर्वांचं अभिनंदन करतो. आणि कीर्तन सोडायला काय करू, बोलायला सुरुवात करतो. आजच्या अभंगामध्ये ज्ञानोबाराय दोन नावाला फार महत्व देतात बरं का. राम कृष्ण नामे. राम आणि कृष्ण या नामाचं तुम्ही चिंतन करा, नामस्मरण करा. करीत असताना या हृदयात चिंतन करा. का करायचं ज्ञानोबाराय? जीवनामध्ये असणार तुम्ही आम्ही कुठं ना कुठं अडकलोत बरं का. प्रपंचिक जीव अडकलेत. प्रपंचातला जीव असणारा संसार नावाच्या बंधनात अडकला. मग संन्यासी नावाचा जीव कशात अडकला? अरे संन्यासी अडकू शकतात. पारा म्हणले संन्यासी बंधनामध्ये अडकतो, पण अशा नावाच्या बंधनात अडकतो. कारण तुकोबाराय म्हणले तोडू बंधनाचा पासा देहू अशा टाकुनी. म्हणून आपुली आपल करा सोडव संसार बंधन तोडा वेगळी. संसार नावाच्या बंधनातून आम्हाला विजय व्हायचा. कशानं होता येईल याचं उत्तर आहे
तुम्ही असणार नामस्मरण करा. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे यांचं चिंतन करा. ज्ञानोबा देखील म्हणतात, मी ध्यानी मनी अंतकरणात सतत रात्रंदिवस इतरांचं चिंतन न करता मी रामनामाची माळा असणार जपतो बर का. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी जिवाळा तिरुमूर्ती लया आपोली आपल करा सोडवन संसार बंधन तोडा वेगी. असा हा अभंगाचा वार्थ आहे. सरळ सरळ आपण अभंगाचा वार्थ केलेला आहे. कीर्तन सोडायला हरकत नाही. कस करायचे वय तुम्ही जर म्हणले देवय माय आता जे येटल तस काय नाही बरं का वय. पण फार असणारा हा जुना नेम आहे. बऱ्याच दिवसापासून चालत असलेला हा नेम आहे. नामा मने केशवराजा केला नेम चालवी माझा. या नेमाला या सर्व मुलगीर परिवारानं तन मन धन अंतकरणातून बऱ्याच दिवसापासून असणारा नेम आहे. आयुष्यभर आमच्या नरहरी महाराजांना चालिला. जवळजवळ त्यांचा कालावधी 28 ते 30 वर्ष त्याचा कालावधी होता. त्यांच्यानंतर आमच्याकडे आला. मलाही आता 20 वर्ष पूर्ण होतात बरं का. इथं 31 वर्ष टाकलेत. पण नरहरी महाराजांचे 30 वर्ष. आता मी 20 वर्षापासून कीर्तन करतो. हे 20 बरं का. आणि 21 चालू आहे आमच्या काळातला. खऱ्या अर्थानं हा किती जुना असणारा नेम आहे. जवळजवळ 50 वर्षाच्या खालचा नेम आहे बरं का. असा हा यांच्या पंजोबापासून आजोबापासून आई वडिलापासून चालत आलेला हा नेम आहे. पुढे असणारे मुलं करतात, माझ्या वडिलाची तुझी चरण सेवा तुझी चरण सेवा पासून घालून दिलेला हा नेम करील आपुले जतन. हे सर्व असणारा हा परिवार या नेमाचं जतन करतात. शांती रूपे नव्हे कोणाचा वाईट वाढवी महत्व वडिलांचे. आणि अशा रीतीनं हा आजचा असणारा हा कीर्तन रूपी सोहळा या परिवारानं अभिजित केला आहे. श्री माननीय व्यंकटरावजी माणिकरावजी मुलगीर पाटील, श्री माननीय मारुतरावजी रामभाऊजी मुलगीर पाटील, त्याचबरोबर श्री माननीय मुंजाभाऊजी किसनरावजी मुलगीर पाटील, त्याचबरोबर गोविंदजी बाबूरावजी मुलगीर, या सर्व
मुलगीर परिवारानं आज तुम्हा आम्हाला आमंत्रण केले, त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी पडल. सुंदर असं असणारं निवेदन ताईनं केले बरं का. दरवर्षी करतातच, एक नाही दोन नाही, महान गायनामधले असणारं रथी ताईनं बोललेत बरं का. एक यावर्षी चॅनल बोलिले, दोन आणि मंदिराला कलर दिला ह्या वर्षी बरं का. मारुतरावला तीन. पण हे ढीग नेमका कशाच्या लक्षात आलं नाही मला. का ठुलय का मारुतराव बरं का. आता पुढच्या वर्षी व्यवस्थित करून घ्या. असा आज होणार कीर्तन असणार प्रेमाचं. दरवर्षी आम्हाला एक मुराळी येतो, या वर्षी दोन दोन मुराळी, दोन दोन गाड्या घेऊन उभेच होते बरं का. प्रत्येक माणसाला नाही किती गाड्या होत्या? दोन बरं का. आमच्या मुंजाभाऊ आणायला तर तीन होत्या. आमच्या मुंजाभाऊ महाराजच आहेत ना. म्हणून आज असणारा हा सुंदर निवेदन केले. निश्चितपणानं आज असणार मारुतीराया त्यांच्यावर खुश आहेत बरं का. आजचा हा दरबार जर पाहितला तर मारुतीरायांचा आहे, अभंग ज्ञानोबारायाचा आहे. वर्णन चाले असणार रामकृष्णाचे बरं का. साधकानं प्रश्न केला, ज्ञानोबाराय तुम्ही ज्यांच्या दरबारामध्ये असतात त्या दरबारातल्या त्या व्यक्तीचं वर्णन करावं ना. म्हणवाय आपल्याकडं ज्याचं खावं मिटन त्याच करावं बरं का. ज्याची खावे पोळी त्याची वाजवावे टाळी बरं का. पण आज ज्ञानोबाराय तुमचं सर्व वर्णन तंतोतंत असणार देवाकडे जायचंय, संताकडे जात नाही. पण ज्ञानोबाराय म्हणतात, ऐक ग्रस्ता, अरे मालकाचं नाव घेतलं की सेवकाला काय होतं? बोला, बोलतात की इकडे बघा तिकडे बघू नका. घेत काय सांगू लागलो बघा, असं उठकत आहे. अरे मालकाचं नाव घेतलं की सेवकाला आनंद होतो, होतो का नाही? पूर्वी असणारा नौकराला आनंद वाटायचा मालकाचं काही चांगलं झालं की. आता बदल झाला. अहो स्वतः मारुतीराया म्हणतात, मी एवढा मोठा जो झालो ना, मी जे मालकाचे चरण बघितले, मी जे मालकाचं दर्शन केलं प्रभू रामाचं, त्याचं एकमय कारण आहे त्यांची सेवा. सेवा केली म्हणून प्रभू रामाचे चरण आम्हाला दिसले बरं का, पाहता आले. पण कोण असा भक्त आहे जगात की मालकाचं नाव घेतल्यावर आनंद होणार नाही? असा कोणीही का जगात नाही ना दादा. अरे मालकाचं वर्णन
नामवर्णन केलं की नौकराला म्हणजे सेवकाला आनंदच होतो. आज आपण आपल्या अभंगातून आज रामाचं आणि कृष्णाचं महत्व सांगणार आहोत. अरे मग का त्याला आनंद होणार नाही मारुतीरायांना? आज ज्ञानोबाराय दोन नावाला फार महत्व देतात. ते कोणतं दोन नाव आहेत? राम आणि कृष्ण. बरं का साधकानं प्रश्न केला, महाराज अनेक असणार अवतार झाले, तसे मुख्य 10 अवतार आहे भगवंताचे. जेव्हा जेव्हा या भूतलावर पाप कर्म होतात तेव्हा तेव्हा भगवान अवतार घेतात. धर्माचं रक्षण करणं त्यांचं कर्तव्य. म्हणून धर्म रक्षावया अवतार घेसी येतात. देवांचाही अवतार आणि संतांचाही बोला अवतारच. संत कशासाठी येतात? मग बुद्धराजाच्या खंड. आता तुम्ही तेवढे परमान दिला मलाही सांगावं लागेल. हे ज्यामा करणे काम बीज वाढावयाला. संत याच्यासाठी येतात. भगवान असणार येतात धर्माचं रक्षण करण्यासाठी. साधू येतात धर्माचं पालन करण्यासाठी. देवांचाही अवतार आणि संतांचाही अवतारच आहे. पण फरक एवढाच आहे, देवाला आणावं लागतं, तुम्हाला यावं लागतं. संत येतात. देव स्वतंत्र का मग संत स्वतंत्र? संत स्वतंत्र आहे. येणं देखील असणार संतांच्या मनावर आहे आणि जाणं देखील संतांच्या मनावर आहे. कीर्तनाला याचं म्हणल्या कोणाच्या मनावर? महाराजांचं बरोबर आहे, घरचीच्या मनावर म्हणले महाराज. घरचीनं सांगावं तुम्ही ऐकावं. घरची जर म्हणली कुठं निघाला म्हणला देवई माईच्या कीर्तनाला, बस घरी बसलाच घरी असं होणे. चला चॅनल चालू आहे, आपण आपल्या मुद्द्याकडे येऊ. भगवंताचे असणारे 10 अवतार सांगितले. या 10 अवतारातून 2 नाव बाजूला घेतात.
साधकांना विचारलं ज्ञानोबाराय, बाकीचे अवतार तुम्ही बाजूला सारून याच दोन नावाला का महत्व देता फारस? काय कारण आहे? महाराज म्हणलं देवाचा अवतार आहे बघा. कुर्म अवतार झाला, मत्स्य अवतार झाला, वरा अवतार, कच्छ अवतार, असे अवतार घेतले भगवंतानं. नरसिंह अवतार, परशुरामाचा अवतार. अरे जेवढे अवतार देवानं घेतले सर्व बघा बरं का, कच्चे वरा बरं का. आपण जर या अवताराचा विचार केला, प्रत्येक अवतारामध्ये शक्यतो एकाच भक्ताचा उद्धार केला. एक शक्यतो एखादा दैत्य मारला. एक अवतार, एकच भक्त, एकच दैत्य मारला. बरं का. बरं ठीक आहे इथपर्यंत. पण ज्याच्या अवताराचं वर्णन करायचं म्हणल्यावर त्याचं नेमकं काय वर्णन करावं? रूपाचं वर्णन करावं का नामाचं वर्णन करावं का त्यांच्या आचरणाचं वर्णन करावं? करावं काय? आपण जर मत्स्य अवतार पाहितला तर म्हणता येईल, आपल्याला नाव घेता येईल. एखादा जर मच्छ म्हणत असल तर म्हणेन काय, एखादा असा जर बोलत असल तर पुढचा माणूस म्हणेल काय, डोकं फिरलं का? होय, जरा भानावर आहे. काय म्हणायला इथं कीर्तनात? जमल नाही जमणार. म्हणून म्हणता येत नाही. बर ठीक आहे. भारतांच्या रूपाचं वर्णन करता येईल का? माशीच्या रूपाचं जर आपण वर्णन केलं तर शक्यतो माणसं आपल्याला काय म्हणतील? बोला, तुम्हाला मोसोबाची शपथ आहे. बोला, बोलायला काम जुने मंडळी आहात. अरे आपल्याला व्यवस्थित बोलणार नाहीत, काहीतरी नाव ठेवतील ना. पण या अवताराच्या आचरणाचं काय वर्णन करावं? हा पाण्यात राहणारा अवतार आहे. काय वर्णन करता येईल? अवतार थोडा बाजूला घेतला. भगवंताना असणारा कुर्म अवतार घेतला, पाण्यातलाच कुर्म अवतार. या ठिकाणी अनेकाचा फायदा करून दिला, पण करीत असताना फायदा आपलाही बघितला ना महाराज. काय बघितला देवानं फायदा? बऱ्याच दिवस असणार आराम करीत असल्यामुळं आता भगवंताचा जर आपण विचार केला, विशाल असं त्यांचं रूप आहे. ज्या अर्थी त्यांचं विशाल असं रूप आहे त्या अर्थी त्यांची पाठ किती मोठी असेल, तिथपर्यंत कोणाचा हात पोहोचल? म्हणून भगवान विष्णूची पाठ खाजायला लागली. आज 2 वर्षी इथं बऱ्याच जणांच्या अंग खाजू लागला. आमच्या मुंजा भाऊनं पटापट गोळ्या दिल्या, आता कोणत्या दिल्या की, पण खाजायचं राहिला. आता अंग असणारं भगवंताचं खाजू लागलं म्हणून कुर्म अवतार म्हणजे कासवाचा अवतार धारण केला. काय केलं? आपल्या पाठीवर रवी घेतली आणि ऑटोमॅटिक रवी असणारं फिरत असताना ऑटोमॅटिक त्याचं अंग काय झालं? खालून निघालं. मग देवानं आपला फायदाच बघितला ना. बोला, बघितला का नाही? मग जो भगवान आपल्या फायद्यासाठी अवतार घेतो त्या भगवंताच्या नाव तरी घेता येईल का? बोलत राहा म्हणजे चटकर होईल. तुम्ही जर नाही बोललात बरं का 5च वाजीन बरं का. मग काय, पण आमच्या कलाकाराला पुढे जायचंय. लक्ष द्या. कुठं होतो? म्हणा मंडपात होतो. असं उठकं ते मोमा उडाला विठ्ठला. म्हणीत बसता येत नाही. त्यांच्या रूपाचं वर्णन करता येत नाही. काय त्यांच्या
आचरण काय त्यांची कृती सांगावं. मग इथंही थोडं तुकोबारा ज्ञानोबारा विचार करतात. मग ज्ञानोबाराने असणारा वराह अवतार पाहितला. त्या वराह या अवतारात बुडालेली पृथ्वीवर आणली नाही असं नाही बरं का. अनेक जगाचा फायदा करून दिला आणि ठेवीत असताना पाण्यामध्ये ठेवली ना. चौकोन पाणी आहे, आतमध्ये पृथ्वी आहे बरं का. पण त्यावेळेला देखील त्यानं एकच दैत्य मारला. मग आपण जर कुर्म अवताराच्या नामाचं नाम चिंतन करता येणार नाही. कसं म्हणता येईल आपल्याला. वरा वरा जर आपण म्हणत राहिलो, वरा म्हणजे याचा अर्थ आता इथे चॅनल चालू आहे कारण देवाचं नाव आहे, पुढचं आपण बोलू नये बरं का. मग असणार त्यांच्या रूपाकडे लक्ष दिलं. रूप देखील असणार सुंदर आहे का. बऱ्याच माणसं दिसले की घाबरतात. मग त्यांचं असणार जाऊ द्या. त्यांचं महाराज काय वर्णन करताय इथंही थांबले. भगवंतानं नरसिंह अवतार घेतला. या अवतारात भक्त प्रल्हादाला असणार मार्गदर्शन म्हणजे उद्धार केला. नाम प्रल्हादी उच्चारी तया सोडी नरहरी उचलून घेतला कडवरी. सर्व आल्यालं संकट असणार दूर केलं भगवंतानं. पण जो अवतार घेतला तो भेसूर अवतार आहे. आपण इथं जर असणारे मंडळी आहात, ना जाणं अचानक एखादा सिंह आला. लोक मोबाईल वर बघून घाबरू लागले बरं का. बरेच काय पट्टे घरी झोपी गेले बरं का. कीर्तनाकडे येत नव्हते माणसं. कशाहून नुसता मोबाईल मधला ऐकिला म्हणजे बघितला. तर माणसानं घर सोडलं नाही. अरे साक्षात इथं जर सिंह आला तर माणसं थांबतील का. थांबणार नाही. म्हणून त्या नामाचंही महत्व वर्णन करता येत नाही, रूपाचंही महत्व वर्णन करता येत नाही. काय करावं आणि त्यांचं आचरण देखील काय सांगावं. चला पुढे असणार वामन अवतार भगवंतानं घेतला. अवतार मोब असणारा वामन अवतार घेतला. पण आमच्या शेतकऱ्याच्या आता मुळावच म्हणावं लागेल ना. कारण असणारा थोर असा महात्मा बळीराजा त्या बळीला असणारा पाताळात घातलं. म्हणून आमच्या जनाबाई एक ठिकाणी बोलल्या देवाला, देवा हाच का तुझा नाही तुझ्या दरबारात बरं का. धुंद
घरात अंधकार असावा का? पुण्यवान राजा बळी पाताळात नेला. ज्या व्यक्तीने या शेतकऱ्याला पाताळात नेलं, मग त्या व्यक्तीचं नाव घ्यावं का? बोला. त्या नावाचं वर्णन करता येईल का? येणार नाही. रोम जर पाहितला पण छोटस रूप आहे. अवतार म्हणजे बळीराजा चतुर पहा, तो असणारा हरी आपल्या ताब्यात केला. बळीराजा असणार चतुर असल्यामुळं देवाच्या पायासहित चरणासहित कुठं नेला देव? पाताळात नेला आणि दारपाल केला. जीव दिला पायात, नांदले. तुका म्हणे बळीने जीव दिला पायात. कारण वामन अवताराचं आपल्याला नाव शक्यतो घेता येईल का असं आपल्याला विरोधभास बोलता येणार नाही, पण घेता येणार नाही का? तर खऱ्या अर्थानं आमच्या शेतकऱ्याची सत्ता कोण उडविली असेल? त्या अवतारामध्ये वामन अवतार घेतला देवानं. त्या अवतारात शेतकरी पाताळात गेला. तेव्हापासून आपल्याकडे म्हणणं आहे, विडा पिडा जाऊ दे बरे, कानबळीचे राजे होते. आणि शेतकऱ्यानो घाबरू नका. देवई माईचं चॅनल पुढे खरंच बोलणारा महाराज आहे मी. एक दिवस तुमचंही राजे येणार आहे. आता उगा थोडा वेळ आहे, थोडा कालावधी बाकी आहे बरं का. फक्त लई बक्कल जमीन आहेत म्हणून विकू नका, जरा दम काढा बरं का. नाही जर गुंट्याला 1 कोटी रुपये आले तर मग म्हणा बरं का. 1 गुंठा जरी जमीन घ्यायची म्हणलं तर कोणाला शेतकऱ्याला किती द्यावं लागतील? 1 कोटी रुपये द्यावा लागतील. पण थोडा कालावधी कमी आहे. एक दिवस या देशाचा पंतप्रधान एक शेतकरी होणार आहे, पण कालावधी तवर दम धरा, धीर धरा, निश्चितपणानं विजय होणार. मला पुढे जायचंय. वामन अवतारामधला असणार थोडं लक्ष बाजूला केलं ज्ञानोबा आहे ना. मग असणारा हा परशुराम अवतार पाहितला. परशुराम अवतार म्हणजे तो वीर आहे, एक असणारे शक्तिशाली आहे, क्रांतीवीर आहे ते. जेव्हा जेव्हा जो धर्माच्या बाजूने वागतो त्या व्यक्तीला त्यानं ठुलं नाही, युद्ध केलं त्यांच्या बरोबर. धर्म स्थापन करण्यासाठी स्वतःचा प्राणपणाला लावला असे असणार परशुरामजी. पण तो बाबा मोप आहे, पण तो खतरनाक बाबा आहे. मनात आलं तर काम करायचं नाही, तो रागीट होता बरं काय. असे परशुरामजी महाराज बघा, देवांचा अवतार आहे.
पण तोही अवतार नसणारा का बरा वाटला नसन ज्ञानोबा यांना? कारण त्यांच्या हातामध्ये कुऱ्हाडच होती, परीक्षा कुऱ्हाड घेऊनच चालायचे. पापी दिसला की संपला, चुलत नाही. कोणी जर बिनकामी वळवळ करू लागलं मग त्याच्या पुढं कोणाचं चालत नव्हतं बरं का. त्याच्या मना जर आला हा राजाला पुढं चालाय, बरोबर त्याला मागे खेचायचे. मग नाव असणार चांगलंय, पण रूपाकडे पाहितल्यावर बेसूर रूप आहे. मग सर्व असणार अवतार पाहितले बरं का ज्ञानोबा रायानं. मग ज्ञानोबा रायाकडे असणारे साधकानं प्रश्न केला, ज्ञानोबा राय हे सर्व तुम्ही 10 पैकी अवतार आम्हाला सांगितले, किमान आता किती सांगितले आपण? 6 अवतार सांगितले बरं का. मग तुम्हाला नेमकं असणार म्हणायचे तरी काय? कोण आहे तुम्हाला नेमकं कोणतं मानणे? नेमकं या अवतारापैकी तुम्हाला कोण्या देवाचं नाव मानणे, कोणता अवतार मानणे? तर स्वतः ज्ञानोबा राय म्हणतात, या अवतारामधून मुख्य 2 नाव आम्ही बाजूला काढले. मग ते नेमके कोणते? राम कृष्ण साजरे हे बरं का. कारण यायचं नावही असणार घेण्यासारखं, आले यांचं रूप देखील असणार साजरे महाराज. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजरे. नाव असणार किती चांगलं,
नाम चांगले माझ्या कंठी राहू म्हणे. त्याचं रूप चांगलं एक, त्याचं नाव चांगलं दोन, आणि त्याचं आचरण देखील चांगलं आहे तीन. बरे रूपात काय फायदा? कोटी ब्रह्महत्या एवढा मोठा फायदा आहे, पातक नावाचं राहत नाही. रोप बाईतल्या बरोबर आनंद होतो. तवारे सिरारी पाहिला डोळ्यावरी तारावो आता. ध्यान बघा, महाराज भगवंताचं रूप म्हणजे असणार सुंदर आहे. सागर रूप वर्णन करण्यासारखं आहे. भगवंताचं नाव देखील राम आहे. राम म्हणल्याबरोबर पातक राहत नाही. राम म्हणता रामच विजय. बघा, माणूस तो व्यक्ती रामच होतो. म्हणून महाराज म्हणले राम म्हणता जावो माझा. नामामध्ये, राम नावामध्ये असणार ताकद आहे, पावर आहे, शक्ती आहे. त्या नामानं अनेकांचा उद्धार होतो. नामेची तारिले नामेची वैकुंठी बैसविले. राम कृष्ण नामे राम कृष्ण नामे
चिंतन केलं की पाप राहत नाही. महाराज म्हणले पापाची होळी होऊन जाते. पळत विठाला आमचं कीर्तन म्हणल्या कोणाला ताण नाही बरं का. पहिला ताण नाही ऐकणार राहिला येळेच्या हात सोडतो बरं का. दुसरा ताण नाही भजन यायला कोणतंही म्हणू द्या काय अडचण आहे. आणि तिसरा ताण नाही कार्यकर्त्याला दिलं तेवढं मुकाटा घेऊन जातो. म्हणून देवय माईचं कीर्तन प्रत्येक गावात आहे उगा नाही. पण त्या बाईनं रोप लावलं हे महत्वाचं. येवलेचे रोप लावेले दारी गेला गगनावरी. नामामध्ये असणार पावर आहे. नामाला अनेक संकट दूर होतात. अनेकांचा उद्धार होतो. ते नामामध्ये पावर आहे. राम उच्चारण केलं की आतमधलं पाप बाहेर. आणि हा शब्द टाकला अंग बाहेर असलेलं पातक महाराज आतमध्ये येत नाही. आणि रामाला महत्व दिला. राम या नावानं अनेकांचा उद्धार झाला असेल नाही असं नाही. कितीतरी उदाहरण आपल्याला देता येतील. वाल्यांचा उद्धार नामानच झाला. माता शबरीचा उद्धार बोला यात नामानं झाला. अनेक केवटा सारख्यांचा उद्धार या नामानं झाला. जटाऊ सारख्या पक्षाचा देखील उद्धार यात नामानं झाला. दगड देखील तरले असताल या नामानं तरले बरं का. दगड देखील तरलेलं महाराज तर ती हा बरोबर नामधारकाचा तरले
नावामध्ये त्याचं नाव घेण्यासारखं आहे, रूप बघण्यासारखं आहे. रामाचं जर रूप इथं आपल्याला दिसलं तर माणसं दर्शनच करतील ना, बोला करतील का नाही? आणि दुसरं जर एखादं रूप समजा आपल्याला नरसिंह अवतार भगवंताचा झाला, ते जर रूप दिसलं तर माणसं थांबतील का? थांबणार नाही. रामाचं रूपही असणार सुंदर आहे आणि नाव देखील घेण्यासारखं आहे. बरं, दोन्ही मुद्दे बरोबर आले. आता तिसरा मुद्दा आहे त्याचं आचरण. आचरण देखील चांगलंच आहे ना. एक बाणी, एक वचनी आणि एक पत्नी. बरं का, एकदा वचन दिलं की ते पूर्ण केल्याशिवाय राहत नाहीत. बरं का दादा, रघुकुल किरीत सदा चल आई वचन न जाई. बरं का, पण वचन न जाय. हरी अनंत वचन पूर्ण करतात. म्हणून आता रामाचं आम्हाला महत्व कळालं. साधकानं प्रश्न केला, मग तुकोबा ज्ञानोबा राय, मग तुम्ही म्हणता त्याचं नाव घेण्यासारखं आहे, त्याचं रूप सुंदर आहे, त्याचं आचरण चांगले, पण राम नावाचंच महत्व तुम्ही सांगायला पाहिजे होतं. कृष्ण भगवंताचं नाव टाकायची काय गरज होती तुम्हाला? पुढे शब्द वापरला ना कृष्ण म्हणून. काय अडचण तुम्हाला नेमकी कुठं भासली रामामध्ये? काय कुठं राम अडकले? ज्ञानोबाराय बोलतात, बाकीचं सर्व जरी व्यवस्थित असेल मग प्रभू रामचंद्र आहेत. बरं का, मग ताईनं अवतार घेतला. काही काही गोष्टीमध्ये ते स्वतंत्र नाही. कसे आहेत? कारण काही काय निर्णय त्याला स्वतः घेता येत नाहीत. बरं का, घेता येत का? घेता येत नाही. आम्हाला जसं बॉडीच्या पुढे स्वतंत्र निर्णय घेता येत नाही, ते चालू आहे बोलला असलो तसं स्वतंत्र निर्णय घेता येत नाही. कारण त्यानं सांगावं आणि प्रभू रामचंद्रानं वर्तोनी दावी प्रभू रामचंद्राला स्वतंत्र घेता आले नाही. स्वतःचा बंध उठवायचा होता पण जमलं नाही. जमलं का? नाही जमलं. कारण स्वतःच निर्णय द्यायला काही ठिकाणी टाकता आले नाही. म्हणून वाल्मिक ऋषीनं बोलावं आणि प्रभू रामचंद्रानं ऐकावं. याला पुरावा येता लांबीत नाही. म्हणून सर्व बाजून व्यवस्थित असतील, त्याचं नामही चांगलं असेल, त्याचं आचरण चांगलं असेल, रूप असणार महाराज चांगला असेल, पण सर्व गोष्टी त्याच्यात असणार व्यवस्थित असतील, पण ते स्वतंत्र नाही. जसे काही काही माणसं स्वतंत्र नसतात. असतात का? खरं बोला, बोलत का म्हणून नाही? नसतात. तर रामाला काही करता आलं नाही म्हणून राम हे नाव थोडं त्या बाजूला घेतलं म्हणता येणार नाही. जोड सांगितली. बरं का, राम कृष्ण नामे. मग राम असणार इथं अडकले. लक्षात आल्याच्या नंतर मग कृष्ण शब्द टाकला. भगवान श्रीकृष्णाचं असणार रूप देखील असणार सुंदर आहे. सावळ रूप आहे त्यांचं. बरं का, सुंदर ते ध्यान
वा विटेवरी करकटेवरी ठेवून या सुंदर साजराय गोमटाय बर का आवडे हे रूप गोजीरे सगुण पातालोचन सुकावले म्हणून मारा मले डोळे तुम्ही ग्यारे सुख पांडुरंगाचे मुख देवाचं मुख सावळे परब्रह्म सावळ्याची कृपा सावळे परब्रह्म त्यांचं रूप आवडलं आले म्हणून त्याचं आज नाव पुढे आम्ही घेतो बरं का राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिर महाराज याला काय असणार साधूची जोड आहे का याला काय पुरावा आहे का कदाचित साधू महात्म्यानं दिलेला मंत्र आहे का ज्ञानोबाराय म्हणले तुकोबारायला विचारून बघा एकदा मंत्र दिला राम कृष्ण मंत्र दिला राघव केशव बर का चैतन्य बाबाजी बघा मंत्र दिला राम कृष्ण हरी ज्ञानोबाराय तुम्हाला देखील कोणता मंत्र दिला ज्ञानोबाराय देखील म्हणतात आमच्या निवर्तीनाथ महाराजानं आम्हाला देखील हाच मंत्र दिला ज्ञानदेवा हरी राम कृष्ण हरी आनंद जन्मोनी पुण्य होय आनंद जन्मोनी पुण्य होय ज्ञानदेवा हरी राम कृष्ण आनंद जन्मोनी या गुरुनं देखील हाच आम्हाला मंत्र दिला
देत असताना कसा दिला? झाकून दिला. आता बरे झाकून देतात बरं का, रूम मध्ये नेऊन. काय महाराज असा नाही आम्हाला दिला, उघडा मंत्र दिला. उघडा मंत्र का जाना आणि रामकृष्ण हरी म्हणा. महाराज म्हणले उघडा मंत्र झाला, रामकृष्ण हरी म्हणा. हा मला मंत्र दिला म्हणून रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. हे साजरा नाम आहे आणि घेण्यासारखं आहे. आता याला जोड मिळाली. ज्ञानोबारायांच्या गुरुचं तेच म्हणणं आलं, तुकोबारायांच्या गुरुचं तेच म्हणणं आलं. आता आपण अभंगाकून जर पाहितलं तर अभंगा देखील अवतारापैकी 2 अवतार, ज्ञानोबारायांचं देखील तेच म्हणणं आलं. ते असणारे महाराज 7व्या क्रमांकाचा अवतार आहे. कोणाचा? रामाचा. 8व्या क्रमांकाचा अवतार आहे कृष्ण भगवंताचा. 9व्या क्रमांकाचा अवतार आहे बौद्ध अवतार बरं का. पुढाला असणारा 10वा अवतार आहे कलकिया बरं का. कलियुगातला आता गाळानं आता पुढं होणार आहे, त्याला कालावधी आहे. 2 अलीकडे सोडले आणि महागा असणारे 6 सोडले. आतमधली 2 का घेतले? 6 अवताराचा आपण ऐकला. 2 अवतार म्हणजे बौद्ध अवतार. काय होणार आहे कलकिया म्हणजे? आता तिथं काही विषयच नाही बाबा. देवानं अवतार घेतल्यावर काय होईल हे सांगता येत नाही. म्हणून हे 2 इकडं पसारले आणि 6 मागं चालले आणि मधले 2 नाव घेतले. राम कृष्ण नामे हे दोन्ही साजिरे. हे काय करा? आत आपल्या हृदयात ते असणार चिंतन करा, नामस्मरण करा. आतमध्ये चिंतन केल्याला विश्वराला ऐकू जात. हृदयी मंदिरी चिंतन करायचे. कसं करायचंय? कंठी धरिला कृष्णमणी अवगाजनी असं चिंतन करा. अनेक प्रमाणे सांगता येतील आपल्याला बरं का. हृदयाचं चिंतन केलं. आमच्या मारुतीरायानं हृदयात देव ठेवला बघा. जनाबाईनं हृदयात देव ठेवला. चिंतन केलं की देव ठेवता येतो. संपुष्ट हृदय पेटी करोड पोटी साठविला राय. हृदय संपुष्टी बाहेर दाकुटी परती उभा. अंधकरणातलं चिंतन करा. अरे तो कोणतं करा? रामकृष्ण नामे हे दोन्ही साजिरे.
हृदयी मंदिर आकार चिंतन करा. काय होईल महाराज चिंतन केल्यानं? मग तुमच्या मागे जे लागलेले बंधन ही या बंधनातून मुक्त होण्यासाठी, या बंधनातून आपल्याला एकीकरण होण्यासाठी हे हरीचं चिंतन सांगितलं. हे दोन नाव सांगितले. मग महाराज म्हणले चिंतन करा, कारण इथं चिंतन आपण केल्यावर आपल्यालाच कामी येणार आहे, दुसऱ्याला नाही. म्हणून तुमचं तुम्ही काय करा, तुमचं तुम्ही सावध संसार बंधन तोडावे. आपापली सोडवण करा आणि सोडवण करण्यासाठी हरीचं चिंतन करा. ज्ञानोबा म्हणतात आम्ही देखील तेच केलं. ज्ञानदेव ध्यानी रामकृष्ण माळा हृदयी बाळा तिरमूर्ती लया आपोली आपल करा सोडवण संसार बंधन तोडायगी. उपस्थित सर्व मायबाप सर्वांचं मी अभिनंदन करतो. आदरणीय सर्व गावकरी मंडळी, आदरणीय सर्व कलाकार मंडळी, सर्व महाराज मंडळी, सर्वांचं मी अभिनंदन करतो. आदरणीय आमचे असणारे खजे साहेब उपस्थित आहेत, त्यांचे अभिनंदन. आदरणीय आमचे अनंत महाराज शास्त्री जरा उशिरा आले बरं का, अडचण असल्यामुळं त्यांचे अभिनंदन अधिक करून सर्वांचं अभिनंदन करतो. स्वयंपाक रेडी आहे, खाणेवाले रेडी आहे, भागणेवाले बी रेडी आहेत. मग वेळ न लावता याच ठिकाणी थांबू. झालेली सेवा भगवत चरणी संत महात्म्यांच्या चरणी मारुतीरायाच्या चरणी सेवा अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानदेव ध्यान रामकृष्ण माळा
विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय जय विठ्ठल आपुलिले करुणे वासुदेव देवानाही उद्यारी पंढरीचा
कृष्णा पंढरीचा वारी मागणी ते एक तुझा पट्टी आहे या संता शनी रवीची मज देवी म्हणे आता उदार तो होई उठू नका 2 मिनिट कोणी. रामकृष्ण नामे हे दोन्ही साजरे हृदयी मंदिरे स्मराकारे. या अभंगावर आमच्या महाराजांनी खूप सुंदर चिंतन केलेलं आहे. त्या निमित्तानं 31 वर्षापासून हा मुलगीर परिवार कार्यक्रमाचं भव्य आणि दिव्य अशा प्रकारे आयोजन करतात. त्या निमित्तानं त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद कमी आहेत. एकदा टाळी वाजवा मुलगीर परिवारासाठी. आणि खूप 8 तास आकड्यावर एवढे जमीन म्हणजे साधी गोष्ट आहे का राजू महाराज? साधी गोष्ट नाही. आखाड्यावर एवढी तरी काही अडचणीमुळं काही मंडळी आलेली नाही. तरी त्या निमित्तानं खूप असा 8 तास दरवर्षी 31 वर्षे पूर्ण झालेले आहेत या कार्यक्रमाला. त्या निमित्तानं त्यांचं जेवढं मनातून आभार मानावं तेवढे कमी आहेत. आता संजय मुलगीर, आपले बाबुराव मुलगीर, मारुतराव मुलगीर, गोविंद मुलगीर यांनी महाराजांचा सत्कार करावा. आता नारळ द्या. दक्षिण नारळ. मारुतराव नारळ आणा एक. हां द्या की नारळ. या मुदा भाऊ या ना. एक फोटो घे. नारळ देताना असा फोटो घ्या. नारळ द्या महाराज. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम, 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 तुकाराम,